हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर आज आहे गणेश चतुर्थी, म्हणजेच आपल्याला लाडके बाप्पा आज येणार आहेत. तर आत्ता 11:15 झालेत. मी रेडी झाली आहे, बाकीचे होत आहेत अजून रेडी. तर येस, हे वर्ष शेवटचं आहे माझ्या मम्मी पप्पांच्या घरी गणपती सेलिब्रेशनचं. माझं नेक्स्ट इयर मी तिकडे असेल माझ्या सासरी, आणि तिकडे या सगळ्या गोष्टी चालू असतील माझ्या. काल रात्रीसुद्धा डेकोरेशन करताना खूप जास्त मला फील होत होतं की आपलं हे लास्ट वर्ष आहे, आपण इथं डेकोरेशन करतो आहे. नेक्स्ट इयर आपली प्रायोरिटी ते घर असेल. येस, मी इथे तर येणारच आहे, बट प्रायोरिटी चेंज होतात. आपली प्रायोरिटी दुसऱ्या घरी जास्त राहते. आपल्याला तिकडचं सगळं बघायचं राहतं. आपण मी तर 20 वर्षापासून जे डेकोरेशन करते आहे, प्रत्येक वर्षी मीच करते. म्हणजे मी आणि बाकीचे हेल्प करतात, पण जसं मला हवं आहे तसंच असतं प्रत्येक वर्षी. आधी म्हणजे 17-18 वर्ष आधीसुद्धा मला जशा गोष्टी पाहिजे होत्या त्याप्रमाणे पप्पा सगळं आणायचे, मग तसं आम्ही डेकोरेशन करायचो. बट काल खूप जास्त फील झालं मला. हे जसे फेस्टिवल येत आहेत तसंच मला जास्त फील होतं आहे की हां, माझं लग्न होतं आहे आणि आता पुढच्या वर्षीपासून मी नसेल इथे. बट हे तर प्रत्येक मुलींचं आयुष्यच आहे, त्यांना खूप कधी ना कधी जावंच लागतं. तर येस, इमोशनल पार्ट स्किप करू. आणि आता मी रेडी झाली आहे, म्हणजे पूर्ण रेडी नाही झाली आहे मी. आता हेअर वॉश वगैरे केला आहे. आता 11:15 झालेत. आम्ही 12च्या आसपास जाऊ गणपती बाप्पा आणायला, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी डेकोरेशन कसं केलं. सिम्पल केलं आहे, कारण की यावेळेस काम आणि ह्याच्यामुळे जास्त टाईमच नाही भेटला. काल आम्ही रात्री डेकोरेशन केले 1-1.5 तासात, पण म्हणजे यावर्षी खूप नाही करू शकले. बट जेवढं केलं आहे तेवढं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे. तर डेकोरेशन बघूयात, आणि आज दिवसभरात काय काय होणार आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगते. मला एका शॉपच्या ओपनिंगसाठी सुद्धा जायचं आहे. माझे फ्रेंड आहेत दोघं, अक्षय आणि पूजा. त्यांचं नवीन शॉप आहे, त्यांच्या ओपनिंगसाठी सुद्धा जायचं आहे. सो डेकोरेशन दाखवते. हे असं सिम्पल डेकोरेशन केलं आहे आम्ही. तर कसं वाटलं डेकोरेशन? आत्ता आवरतो आम्ही पटापटा, कारण की केकची पण कामं चालू आहेत. आजच्या ऑर्डर कंप्लीट करणं चालू आहेत, कारण की सगळ्यांना लवकर द्यायच्या आहेत. सगळ्याच गोष्टी गोंधळ झाला आहे सगळा. बट येस, आधी गणपती बाप्पांना आणायचं आहे घरी, आणि त्याच्यानंतर मग केकच्या कामांना सुरुवात करायची. म्हणजे चालू तर आहे तिथे काम, बट कंप्लीट ह्यांचं आगमन झाल्यानंतरच होईल. सो स्टे ट्यून. गणपती बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी एक्साइटेड राहा, कारण की खूप सुंदर घेतली आहे मी. सो चला.
हे गाणं. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके मान मुक्ता पावलाची. आता मी आणि पप्पा निघालो आहे शॉपच्या ओपनिंगसाठी. अक्षय आणि पूजाच्या शॉपची जी ओपनिंग आहे त्याच्यासाठी. बघा आदित्य पाठी. कॉंग्रॅच्युलेशन. नाही नाही घेतलं तुला घेतलं. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक क्वेश्चन आहे की तुम्हाला माझ्या लग्नाच्या शॉपिंगचे व्लॉग्स बघायचे आहेत का, ते पण नक्की कमेंट करून सांगा. जे आधी शॉपिंग झाल्यात मी त्याचे व्लॉग्स नाही बनवलेत, त्याचे काही मिनी व्लॉग्स आहेत ते मी पोस्ट करेल जर तुम्हाला पाहिजे असतील तर. आणि ह्यानंतर जे काही शॉपिंग होईल त्याचे मी नक्की व्लॉग बनवेल. तर नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय एव्हरीवन. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.